आपलं नमस्कार. स्वागत आहे आयकॉन स्टील हो, प्रस्तुत नमस्कार. बिल्ड आयकॉन या नमस्कार. उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर तातासाहेब खोत सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे रेसिडेन्शियल आणि इंडस्ट्रियल अशा दोन वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी फार महत्त्वाचं काम केलेलं आहे. इंडस्ट्रियल प्लॅटफॉर्मवर म्हणलं तर अनेक साखर कारखान्यांची उभारणीचं काम त्यांच्या हातून झालेलं आहे आणि महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल अशा अनेक ठिकाणचं काम, गोड काम असं म्हणू, त्यांच्या हातनं घडलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तो एक सेक्टर आणि थेट आले त्याच्यानंतर रेसिडेन्शियल सेक्टरमध्ये. आज ते स्वतः अतिशय उत्तम बांधकाम व्यावसायिक म्हणून सुद्धा काम करतात आणि अनेकांची घराची स्वप्नपूर्ती त्या माध्यमातून त्यांनी केलेली आहे. अशा सगळ्या त्यांच्या अनुभवाबद्दल, प्रवासाबद्दल आज बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायला आवडेल ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून आपण सुरुवात करू. ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती? तुमचं कॉलेज कुठलं होतं? या फील्डची आवड किंवा गोडी कशी लागली? अच्छा. त्याच्यासाठी प्रेरणास्थान कोण होतं? आणि एकंदर हा सगळा शैक्षणिक प्रवास कसा होता? तसं बघायला गेलं तरी सर माझी पार्श्वभूमी मी ग्रामीण भागातून आलोय हं. सर. मी एक छोटं आमचं मिरजपूर भागातील एक छोटं खेडेगाव होतं. तर त्या खेडेगावामध्ये म्हणजे स्कूलची पण तेवढी सुविधा नव्हती. हं. आम्ही पायी चालत जाणार. काही काळ आम्ही सायकलीतून गेलो. त्यानंतर पुढं आम्ही 10वी नंतर मग आम्ही तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही मग शिक्षणासाठी पुढे आलो. तर याच्यामध्ये सर ॲक्चुअली तशी परिस्थिती नव्हती, की आम्ही ॲक्चुअली जॉब करून 10वी नंतरचा जो काही काळ होता सर, की आम्ही तो काळामध्ये आम्ही स्वतः काम करून मग पॉलिटेक्निकची फी जे लठ्ठे पॉलिटेक्निकमध्ये माझं एज्युकेशन झालं. 10वी पर्यंत माझी आरग हायस्कूल आरग या ठिकाणी माझं शिक्षण झालं आणि त्यानंतर डायरेक्टच मी सांगलीमध्ये एक ऑफिसमध्ये सिव्हिलच्याच ऑफिसमध्ये मी कामाला लागलो. आणि त्या काम करत असताना त्याच कॉलेजमधले जे माझे प्रिन्सिपल होते त्यावेळी लठ्ठे पॉलिटेक्निकचे चराटे सर. तर त्यांच्याच ऑफिसमध्ये मी कामाला लागल्यानंतर त्यांचं काम करता मी तिथेही ऍडमिशन सरांनीच केलं आणि मग असा माझा जो खडतर म्हणजे मी काम करूनच जॉब करण्याचा सॉरी काम करूनच पुढचं शिक्षण घेण्याची माझी सुरुवात झाली सर. बरोबर, बरोबर. आणि मग त्यातून जी काम करता त्याच वेळी कामाची ओढ लागली सर. हं, सगळ्यात महत्त्वाचं सांगायला एवढं आवडेल, हं. की सर काही वेळ मी दिवसातला सुपरव्हिजनचं काम करणार आणि परत कॉलेजमध्ये जाणार. काही काळ त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणार आणि मग परत पुढं कॉलेज प्रोजेक्ट अशा दृष्टीने मी काम करत डिप्लोमा पर्यंत माझं शिक्षण पूर्ण झालं सर. बरोबर. हा जसा एक प्रवास आहे, तसा पुढचा प्रवास याच्यापेक्षा अजून इंटरेस्टिंग असतो. तो म्हणजे जेव्हा तो इंजिनिअर आपलं शिक्षण घेऊन बाहेर पडतो. हा. आपण जसं तुम्ही तर शिकतानाच प्रॅक्टिस करत हो होता हो. एका अर्थानं. पण ते झाल्यानंतर जेव्हा वैयक्तिक पहिला जो प्रोजेक्ट आपण करतो, हा त्याची एक आठवण वेगळी असते. हा हा तर त्या पण प्रोजेक्टची आठवण ऐकायची, की ती जबाबदारी कशी पडली? हा तो पहिला प्रोजेक्ट कुणाच्या रेफरन्समधनं मिळाला? हा कसा हा हा मिळाला? हा कसा होता तो अनुभव? सर सांगायला मला खरंच आवडेल, की ज्या ठिकाणी मी पहिल्यांदा जॉब करत होतो ज्या कंपनीमध्ये हं. त्याच कंपनीचे जे सर होते त्यांनीच सांगितले, की त्यांचेच मी 2-4 साइट सुपरव्हिजन कंप्लीट केल्या. त्यांनीच मला एक त्यांचा स्वतःचा प्रोजेक्ट दिला आणि बाबा हाच प्रोजेक्ट तू पुढं तुझं तू कंटिन्यू कर. कारण त्यांचं कॉलेजचं व्याप एवढं मोठं होतं आणि तिथूनही मला जी प्रेरणा मिळाली आणि मी तो प्रोजेक्ट इतका छान कंप्लीट केला. त्या ओनरचा एवढा विश्वास बसला तिथं माझं नाव झालं, की नाही बाबा या मुलाला आपण पुढचंही काम देऊया. मग असे रेफरन्स नुसार मला काम मिळत गेली सर. वाह! आणि सांगायला एवढा आनंद वाटतो सर. माझा त्यानंतरचा बंगलो मी साधारणतः एक 8 ते 9 वर्ष सर मी बंगलो बनवण्यामध्ये मास्टर होता. माझा हातखंडा होता. क्या बात सांगायला है! मला क्या इतकं बात है! एक हे वाटतं, हो. की बंगलोचं काम म्हणजे मिरजपूर भागात खोत साहेबांनाच काम द्या. वाह! इतक्या छान सुंदर पद्धतीनं माझं नाव झालेलं होतं. वाह! आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं माझी एक विश्वासार्हता. हं. सगळ्यात भले ती महत्त्वाचं. कन्सल्टिंग असू दे, सुपरव्हिजन असू दे किंवा कॉन्ट्रॅक्टिंग असू दे, त्याच्यामध्ये एकही रुपयाचा हिशोब मी त्या मालकाला, घर मालकाला देणार आणि त्यांना सगळ्यात महत्वाचं त्यांना अपेक्षित एकतरी वास्तुशास्त्राच्या नुसारच मी स्वतः प्लॅन बनवत होतो. त्यानंतर हे सगळं वास्तुरचना झाल्यानंतर त्याला समजावून सांगितल्यानंतर त्या मालकांना परत ज्यावेळी घर ते तशा पण उभारल्यानंतर तो जो आनंद त्यांचा राहिल्यानंतरचा तो आनंद जो त्यांच्या चेहऱ्यावर मी बघत होतो ना सर, अफलातून होता. वाह! तो आनंद बघूनच मला ऊर्जा भेटत गेली आणि त्यातून माझीही कामं वाढत गेली, रेफरन्स भेटत गेला आणि मला वाटतंय त्या काळामध्ये 8 ते 9 वर्षामध्ये कमीत कमी माझ्या मते 125 ते 150 पर्यंत माझे बंगले झाले असतील सर.
म्हणजे मला फार अभिमान आहे. तो अजूनही माझे ते बंगले जाताना बघायला आवडते सर. क्या बात आहे. म्हणजे ती ओढ पण छान होती. हा जसा एक प्रवास होता, हा. तर तसं तुम्ही म्हणला तशी विश्वासार्हता हा पहिला मुद्दा जो तुम्ही सांगितला. दुसरा मुद्दा मला त्याच्यापेक्षा असं वाटतो की तुमचं हे गोड बोलणं, त्याच्यामुळे तुम्ही शुगर इंडस्ट्रीमध्ये कसं काम केलं, तर तोही प्रवास आम्हाला ऐकायचा आहे. सर याच्या आईमध्ये सर सांगायला मला आवडेल सर, की मी शुगर फॅक्टरीमध्ये माझी पहिली एंट्री रेणुका शुगर, हो. जी कर्नाटक हद्दीमध्ये हो. पहिली शुगर आमच्या शेजारीच होती. साधारणतः एक 50 किलोमीटर. आम्हाला त्यांनी छोटं काम करण्याची पहिला संधी दिला. बेळगावच्या ऑफिसला गेलो. तिथं त्यांनी सांगितलं की असं असं एक शुगर फॅक्टरी आमची एक्सपांड करायची आहे. त्यासाठी शुगर सीपीओ, बॉयलर हाऊस, आमचं मशिनरी फाउंडेशन ते थोडे एक्सपान्शन करायचे. तर त्यांनी आम्हाला तो इतका विश्वास दाखवला आणि त्यानंतर मला असं वाटायला लागलं की काही आयटम जसं बंगला बनवताना फार आयटम असते सर. खिडकी, विंडोज, दरवाजे ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी आणि तिथे फक्त फाउंडेशन म्हणजे कॉन्क्रीट हा पार्ट फार महत्वाचा. कॉन्क्रीट आणि स्टील हा मेन बेस तिथं. याच्या पलीकडे आमचं तिथं जास्त संपर्क जास्त लेबर लोकांची काही लागायची नाही सर. आणि त्यामुळे मला ते इतकं छान वाटायला लागलं. मग शुगर फॅक्टरीचं असं काम करत करत आणि ती उलाढाल सुद्धा आमची करोडोमध्ये व्हायला लागली. जे बिल आहेत ना ती बिलं छान व्हायला लागली. पेमेंट्स वेळेत यायला लागलं. त्यांचे मनोळीला शुगर प्लांट होते, अफजलपूरला होते. त्यानंतर त्यांचं बरंच त्यांनी सोशल वर्क पण त्यांचं मॅडमचं फार होतं. त्यांनी स्वतः आता आम्हाला माझ्या आवडीचा जो एक सगळ्यात महत्वाचा की घर बनवत जसं होतो तसं त्यांनी कर्नाटकामध्ये पूरग्रस्त लोकांसाठी रेणुका शुगरनं एक फाउंडेशन स्थापन केलं होतं आणि त्या फाउंडेशनच्या अंडर त्यांनी पूरग्रस्त लोकांना घरं बांधून देण्याची स्कीम केली होती. आणि योगायोगानं रामदुर्गमध्ये 250 घरं बनवायची होती आणि त्याचं काम आम्हाला दिलं त्यांनी. आणि ते इतकं छान पद्धतीने तेही वेळेत दिलं. त्यामुळे ते एक आमच्या आवडीचाच तोही विषय होता. त्यानंतर परत आणि हाऊसिंग मध्ये आम्ही गेल्यानंतर तो एक आम्हाला चांगला म्हणजे तो परत आवड निर्माण झाली की आपण आणखी काहीतरी हाऊसिंग मध्ये करू शकतो. आणि हे रेणुका शुगरच्या सोबत करत करत आम्ही जमखंडी शुगर म्हणा, प्रभुलिंगेश्वर शुगर म्हणा, रेणुका शुगरचेही आम्ही गुजरातमध्ये सुद्धा त्यांचे बरेचसे रिफायनरी होत्या त्या ठिकाणी आम्ही कामं केलं. इतकं छान पद्धतीनं मॅडमनी चांगला सपोर्ट दिला. त्यांनी जवळ आरगेला होता, इचलकरंजीला होता शुगर प्लांट, सगळे एक्सपान्शन करायला त्यांनी रायबागला होता. म्हणजे इतके जवळ 10-11 आम्ही शुगर प्लांट सर आम्ही म्हणजे चांगल्या बेस्ट पद्धतीनं त्यांना वेळेत कम्प्लीट करून दिला. मॅडमची एक खासियत काय होती की सगळ्यात महत्वाचं सांगायला मला आवडेल की मॅडमना क्वालिटी तर पाहिजेच असायची, पण त्याच्यामध्ये त्यांना वेळेत काम, सगळ्यात महत्वाचं वेळेत. त्यांना कधीही 3 महिन्याचं काम त्यांना 1 महिन्यात काम करून देणारा कॉन्ट्रॅक्टर लागायचा. तर त्या बाबतीत मात्र आम्ही दैवयोगानं म्हणा किंवा आमच्याकडची जी लेबर टीम होती ना, दिवस रात्र आम्ही पहाटे 6ला काम चालू करायचं, रात्री 12ला काम आम्ही कंप्लीट करत होतो. त्यामुळे ते जे काम 2 वेळा डबल जे लागायचं, डबल वेळ लागायचा, तो जो आम्ही एका दिवसात 2 दिवसाचं काम आम्ही एका दिवसात दिल्यामुळं ते काम एवढ्या टाइम मध्ये व्हायचं. आणि त्यामुळे मॅडमचा एवढा विश्वास, काही असेल ना श्रीकृपा कन्स्ट्रक्शन खोत साहेबांनाच हे पुढचं काम द्यायचं, हे एक फिक्स झालं. त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी शुगर इंडस्ट्रीमध्ये चांगला जम बसला. क्या बात. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे पुन्हा एकदा. ते म्हणजे तुम्ही आता मगाशी जरी बोललात की शुगरमध्ये लेबरचं प्रमाण आम्हाला फार कमी लागलं, तरी रेसिडेन्शियल मध्ये आता काम करताना तुम्हाला लेबरच्या मोठ्या प्रमाणात तुम्ही लेबर बरोबर काम करत असाल आणि त्यामध्ये अकुशल कामगारांचं पण प्रमाण फार मोठं आहे, अनस्किल्ड लेबर आपण अनस्किल्ड. तर अशा अनस्किल्ड लेबर बरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कशी ती साईटवर परिस्थिती हाताळता? मला सांगायला फार महत्वाचा मुद्दा आहे सर. अनस्किल्ड लेबर कडून काम करून घेणं खरंच म्हणजे आज काय झालंय की जर अनस्किल्ड लेबरला आम्हाला जर तयार करायचं असेल तर आमचा तिथे एक एक्स्ट्रा सुपरवायझर, म्हणजे आम्ही पूर्वी फोरमन ठेवायचं, फोरमन नंतर सुपरवायझर असायचा आणि मग त्यानंतर मग आमचं त्यांच्यावर लक्ष असायला पाहिजे. ह्या तिन्ही गोष्टीचा खर्च आम्हाला जो आहे तो वाढायचा. आणि दुसरी गोष्ट त्यातून सेफ्टी, म्हणजे या सगळ्या गोष्टी आम्ही बऱ्याच हाईटवरची आता जे माझे प्रोजेक्ट्स आहेत त्या ठिकाणी आम्ही भले हेल्मेट्स, सेफ्टी बेल्ट्स वापरत असू, शूज वापरत असू, पण त्यातूनही सुद्धा त्या कामगारांच्याकडून ह्या चुका न होणं, सेफ्टीच्या बाबतीत हा एक महत्वाचा विषय. आणि दुसरी गोष्ट कामाची क्वालिटी. 2 गोष्टीवर आम्हाला चांगला तो फरक ज्यावेळी आम्हाला जर आणायचा असेल तर बऱ्यापैकी स्किल्ड कामगार आम्हाला
त्यांच्याकडूनच काम करून घेणं फार महत्वाचं आहे आणि बरोबर. त्याच्यावरही आम्हाला एक फोरमनचा सुपरवायझर आम्हाला तो तिथे ठेवणं गरजेचं आहे असं आम्हाला जाणवतंय. दुसरं तुम्ही जसं म्हणालात मगाशी की रेसिडेन्शियल किंवा बंगलोसाठी तुम्ही खूप काम केलं, हा. तर तेव्हा कदाचित तुम्ही एक जास्त वेळा डायलॉग ऐकला असेल कस्टमरकडनं, तो म्हणजे की एवढ्याच बजेटमध्ये आता हे बसवून द्या. येस. तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा हा. या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधायचा आणि ती कशी कसरत करायचा म्हणजे तेव्हा? येस, फार महत्वाचा मुद्दा आहे सर. अगदी आज सगळ्याच घर बांधताना बऱ्याच ओनरचे, घर मालकाचे अशी हे असते की साहेब माझ्याकडे एवढंच बजेट आहे, मला पण एवढ्यामध्ये मला हे घर बनवून पाहिजे. बरोबर. तर काय होतं सर की बऱ्यापैकी मी आज अभ्यास केला की ज्यावेळी आपण एखादं घराचा प्लॅन बनवतो तर ते घराचा प्लॅन बनवत असताना त्याच्यामध्ये जो पार्ट्स जास्त वापरला जातो प्लॅन बनवल्यानंतर, सगळ्यात महत्वाचं घराला लागणार एक लेबर आणि एक मटेरियल, हे 2 पार्ट झाले सर. त्याच्यामध्ये आम्ही वाचवणार कशामध्ये, तर हा फार मोठा महत्वाचा विषय आहे जो घर बांधकामामधला जो पार्ट आहे तो. आणि त्यातले 2 तरी मेन आयटम आहेत ते स्टील आणि सिमेंट. इथं आम्ही कुठेही ऍडजस्टमेंट करू शकत नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा 2. आणि याचे सगळ्यात महत्वाचे याच्यामध्ये जो काही खर्च जो असतो जाणारा, तो मेन बेस हा स्टील आणि सिमेंटवर तो बाजूला ठेवलाच पाहिजे. याच्यामध्ये सर सगळ्यात महत्वाचं स्टील डिझाईन, जे आता आम्ही घरासाठी वापरणार स्टील डिझाईन, काही ठिकाणी असं होतं की घराच्या मालकाचं असं म्हणणं असतं की कन्सल्टिंग फी स्ट्रक्चरल स्टील डिझायनरवर द्यायची नाही, त्याच्याऐवजी तुम्ही कुणीही किंवा सेंटरिंगवाला सांगेल त्या हिशोबाने तुम्ही स्टील वापरा. पण अशा वेळी बरंचसं नुकसान असं होतं, त्या घर मालकाच्या नंतर लक्षात येतं की अरे बाबा माझं स्टील जाणार होतं 4 टन आणि जायला पाहिजे होतं 4 टन आणि गेलं माझं 6 टन. तर अशा काही गोष्टी ह्या नंतर मालकाला जाणवतात. सर तिथं सेव्हिंग जर करायचं असेल तर महत्वाचं स्टील डिझाईन प्रॉपर होणं, जे प्लॅनिंग आपण करतोय त्याच्यामध्ये हे एक होणं महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, ज्या गोष्टीमध्ये आपण जो प्लॅन केला जातो त्याच्या गिलावा बांधकामामध्ये तुम्ही लाल वीट वापरताय, तुम्ही दुसरी आणि कुठली फ्लायश वापरताय, ऍश ब्रिक वापरताय, किंवा तुम्ही याच्यामध्ये जे प्लास्टरिंगसाठी जे मटेरियल वापरताय, जी रिव्हर सँड असेल, आज वॉश सँड असेल, तर याच्यामधला जो बेस्ट मटेरियलची क्वालिटी आणि त्याच्यामध्ये मिळणारा कमीत कमी रेट, तो जो रेट बार्गेनिंगचा जो विषय आहे तो कॅल्क्युलेट जर केला तर थोडंफार आपल्याला त्याच्यामध्ये आपण सेव्हिंग करू शकतो. हे फिक्स विषय आहे. पुढचा प्रश्न या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो प्रश्नाचा आधी अँगल असा आहे की एकतर तुम्ही इंजिनियर आहात, तुम्ही इतकं सगळं रेसिडेन्शियल मध्ये पण आता काम केलंय आणि बाहेर इंडस्ट्रियल मध्ये पण काम केलंय आणि सांगलीतले आहात मूळचे. अशा तिन्हीच्या अनुषंगाने हा प्रश्न आहे, ते म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर तुम्हाला विचारलं तर एक इंजिनियर म्हणून तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, ज्या मुद्द्यांवर किंवा ज्या क्षेत्रावर आता खरं तर काम करण्याची गरज आहे जर सांगलीचा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आपल्याला करायचा असेल? काय सांगा? नक्कीच सर. सर मला सांगायला आवडेल सर, मला सांगलीचा खरंच विकास होताना मलाही बघायचंय सर. तुमचा मुद्दा इतका छान आहे. काय झालं की आज सांगलीला महत्वाचं, सांगली मधल्या मेन पॉलिटिकल लोकांना विजन नाहीये की मला सांगली कशी घडवायची. तर हे आपल्याला जर घडवायचं असेल तर याच्यासाठी जे काही इथले वास्तुतज्ञ असतील, इंजिनियर असतील, यांच्या सोबतची एक मीटिंग घ्यायला पाहिजे. याच्यामध्ये कोणाकोणाला आज आम्हाला डिमांड काय आहे, सांगली जिल्हा आम्हाला जर डेव्हलप करायचं असेल तर इथं पहिल्यांदा आम्हाला इंडस्ट्रियल किती प्रमाणात डेव्हलप केली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं इंडस्ट्रियलचा विकास जेवढ्या गतीनं होईल तेवढे इथं लेबर फोर्स येईल, त्या पद्धतीनं मग आम्हाला आमच्या कन्स्ट्रक्शन व्यवसायालाही चालना भेटेल. त्याच्यासोबत दुसरा जो विषय आहे तो आमचा महत्वाचा विमानतळ, जो विमानतळाचा जो मुद्दा आहे तो इथं बऱ्याच अंशी, तो आता मला माहित नाहीये की जो कोल्हापूर असेल, आज विजापूर चांगल्या पद्धतीने डेव्हलप व्हायला लागले. तर ह्या मुद्दा जर आम्हाला सांगली, कोल्हापूर याच्या ठिकाणी जर आम्हाला कुठेतरी झाला असता तरी खरंच सर या गोष्टीला आम्हाला सांगली विकासाला चालना तरी 100% मिळाली असती. दुसरी गोष्ट, इथे जी कनेक्टिव्हिटी आहे ती कनेक्टिव्हिटी सांगलीला, जे पुण्यातून आज पुण्याला आता भले जरी हा पेठ इस्लामपूर हा जरी रोड जरी कंप्लीट जरी झाला असला तरी त्या प्रमाणामध्ये आमची जी मोठ्या सिटीची जी कनेक्टिव्हिटी आहे, जी आम्ही स्मार्ट सिटीमध्ये आमचं सांगली यावं यासाठी जो काही आमचा उद्देश आहे, त्यासाठी आमची जी तयारी आहे ती होण्यासाठीचा आमची कनेक्टिव्हिटी त्या पद्धतीनं नाही आहे. यासोबत जर आज आम्हाला जर एक चांगली इंडस्ट्रियल पार्क म्हणूया, कारण मी महिंद्रा सिटीचं चेन्नईला जाऊन अभ्यास करून आलो सर, मला खरंच अभिमान वाटतो की त्या ठिकाणी चेन्नई पासून 40-60 किलोमीटरवर त्यांनी महिंद्राने तिथं महिंद्रा सिटी डेव्हलप केली, तिथं आयटी पार्क वेगळा त्यांनी राबवला.
त्यांनी इंडस्ट्री पार्क वेगळा राबवला आणि आज खरंच फार छान पद्धतीनं त्यांनी तिथली डेव्हलपमेंट केली. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचाही तितका सपोर्ट आहे सर. तर मला इथं वाटतं की गव्हर्नमेंटचा सपोर्टही आम्हाला मिळणं अपेक्षित आहे. मी 100% इंडस्ट्रीयल मध्ये जे आज कुपवाड एमआयडीसी असेल, मिरज एमआयडीसी असेल, ही फार तोडकी आहे. तर याच्या किमान अजूनही 6 ते 7 पटीनं आम्हाला इंडस्ट्रीयल इथं डेव्हलप होऊ शकते. तर याच्यावर माझं 100% जर मला अशा पद्धतीनं जर कोणी ह्या याच्यामध्ये जर सपोर्ट केला तर मी 100% इंडस्ट्रीयल मध्येही आणि आयटी मध्येही, कारण मला आयटी सेक्टरमध्ये खरंच डेव्हलपमेंट बघायचंय. जे आज हैदराबाद एवढं वाढायला लागलंय, पुण्याच्या नंतर हैदराबादचं एवढं, मी परवा तोही हैदराबाद सिटीचा अभ्यास करून आलो. तर त्या पद्धतीने आम्ही इथं नक्कीच घडवू शकतो सर. आणि हे जर आम्ही आणलो तर मला असं जाणवेल की आज सांगलीमध्ये सगळ्यात महत्वाचं आमच्या ह्या सिव्हिल कन्स्ट्रक्शन व्यवसायाला चांगली चालना भेटेल आणि चांगले हायफाय लोक, आम्हाला हायफाय सोसायटी, मी आता एक चांगली मोठी सिटी लॉन्च केली श्री कृपा सिटी या नावानं, तिथं आम्हाला आमचा बिझनेस ही इंडस्ट्रीयलच्या स्वरूपातही आम्हाला तिथे भेटेल आणि एक चांगल्या हायफाय क्वालिटीचा आमचा सांगली जिल्हा डेव्हलप होईल. वा वा वा. दुसरं, या क्षेत्रात आता जे तरुण इंजिनियर्स येत आहेत तुमच्यासारखेच यंग एनर्जेटिक असे, तर त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून, इतके अनुभवी म्हणून काय एक सल्ला द्याल किंवा तुमच्या यशाचा काय फॉर्म्युला त्यांना सांगाल? ओपन सिक्रेट असं आम्हाला हवंय की काय सांगाल त्यांना या क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवण्यापूर्वी? सगळ्यात महत्त्वाचं मी पहिल्यांदा जो मुद्दा सांगितला सर, तो म्हणजे विश्वासार्हता. पुढच्या येणाऱ्या प्रत्येक कुठल्याही व्यक्तीसोबत आपली विश्वासार्हता तिथं ते आपण दाखवली पाहिजे. त्यानंतर मग तुमचा आला की तिथं तुमची गुणवत्ता, कामाची गुणवत्ता माझंच ब्रीदवाक्य आहे, विश्वास, गुणवत्ता आणि आपुलकी. माझ्या कन्स्ट्रक्शन कंपनीचं खालचा लोगो मधला माझा ब्रीदवाक्यच असा आहे सर की विश्वास, गुणवत्ता आणि आपुलकी. जर आपण ह्या 2 गोष्टी पहिल्या जर आपण व्यवस्थित सांभाळल्या तर आपुलकी आपोआपच येते, ही मला जाणवते. मला असं वेगळं काही करायला लागत नाहीये. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, कामाची जिद्द, चिकाटी जी आहे ना. माणूस एखाद्या प्रोजेक्टमध्ये थोडस जर प्लस मायनस झालं तरी तिथला हारला जातो. नवीन जो येणार आहे तो सगळ्यात महत्वाचा धाडस करत नाही. ज्या पद्धतीनं आम्ही ज्या लेवलला एखादं काम, ठीक आहे माझ्या कॅपॅसिटीच्या बाहेर, पण एवढं नक्की की मी ते कम्प्लीट करू शकतो, हा मला आत्मविश्वास सर खरंच म्हणजे माझ्याकडे आहे. म्हणून आज मी एवढ्या टप्प्याटप्प्याने पुढे होत आलो. हे माझे जर इतरांनी गुण घेतले तर आज नाही, मला या क्षेत्रामध्ये उतरायचंय, मला ह्या पद्धतीने काम करायचंय. हा, असं नको की ते डोळे झाकून उतरायला पाहिजे. त्याचं कॅल्क्युलेशन व्यवस्थित त्यांनी अभ्यास करावं. अशा पद्धतीने मी गेलो तर हा प्रोजेक्ट माझा सक्सेस होणार आहे. याच्यावर त्यांनी जर काम केलं तर मला असं नाही वाटत की त्यांना कधी अपयश येईल. 100% त्यांनी यशस्वी होईल. नक्की सर, नक्की. दुसरं, आता एक अवघड प्रश्न म्हणजे इतके प्रोजेक्ट केल्यानंतर जर एकच प्रोजेक्ट असा विचारला की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, तो करताना एक वेगळा आनंद, समाधान होतं आणि ज्यानं तुम्हाला खरी पुन्हा एकदा ओळख मिळवून दिली या प्रोजेक्टनं तुमच्या कामाला, त्या प्रोजेक्ट बद्दल म्हणजे इंडस्ट्रीयल मध्ये हवा आहे का रेसिडेन्शियल प्रोजेक्ट? पण एक प्रोजेक्ट हवा जो आयकॉनिक प्रोजेक्ट असेल तुमचा. हा, आता महत्वाचं मी सगळ्यात महत्वाचं मी वाटल्यास आता मी सध्या रेसिडेन्शियल मध्ये आहे सर. रेसिडेन्शियल मधलाही मी सांगेन. सुरुवातीला सर माझं आता सर मला सांगायला अभिमान वाटतो सर की आज मी गेल्या मला वाटतंय ह्या आता लेटेस्ट 3 वर्षामध्ये माझे 9 आणि 3 12 अपार्टमेंट्स माझे कम्प्लीट झाले सर. मला सांगायला अभिमान वाटतो. आणि ते जे 12 अपार्टमेंट मधले जे काही माझे 100 ग्राहक आहेत ते सर इतके समाधानी आहेत सर. मला माझं आता सुद्धा जे नवीन आता जे ऑनगोईंग 2 प्रोजेक्ट चालू आहेत तर तेच सांगते, जर असं तुम्हाला कुठे फ्लॅट्स किंवा स्वतःचं घर घ्यायचं असेल तर श्री कृपा कन्स्ट्रक्शन मध्ये खोत साहेबांच्याकडे जाऊन घ्या. इतकं एक मला अभिमान वाटतो की जे मी ग्राहकांना जे दिलो, तर जे ग्राहकांच्या पर्यंत मला महत्वाचं म्हणजे काय म्हणायचं, एक विश्वास आणि त्यांना जे अपेक्षेपेक्षा त्यांना मी क्वालिटी, फरशीची क्वालिटी जी असेल ती फरशीची क्वालिटी त्यांच्या अपेक्षेपेक्षाही मी चांगली दिली. जो काय भिंतीचा पेंट असेल, प्लास्टर असेल, मी कधीही पेंटमध्ये लांबी, पुट्टी, अस्तर म्हणजे कधीही अशा हलक्या दर्जाचा नाही, सल्ला केला विषय संपला असं नाहीये. स्टील डिझाईन सर मला सांगायला इतकं आवडेल, स्टील डिझाईन मी चांगल्या हेवी असणाऱ्या डिझायनर कडूनच घेतो की नंतर परत असं नाही वाटायला पाहिजे की मी स्टील डिझाईन कुणीही असं म्हणाल नाही हे स्टील बाबा याची क्वालिटी म्हणून किंवा स्टील फार लाईटली वापरलंय, असं कधीही नाहीये या सगळ्या गोष्टीमध्ये. तर मला येऊन सांगतात, फीडबॅक देणारे माझे कस्टमर आहेत, साहेब आम्ही तुमच्या प्रोजेक्टचा आम्ही त्रयस्थ म्हणून अभ्यास करत होतो आणि आम्हाला नंतर असं सांगितलं की साहेब आमच्या अपेक्षेपेक्षा तुम्ही आम्हाला छान हे क्वालिटी दिलाय. तर मला सांगायला एवढं आवडतं की आज माझ्याकडचे 80% जे काही आता कस्टमर आहेत
ते जुन्या फ्लॅट धारकांच्याकडूनच आलेले कस्टमर आहे सर. वा. तर मला हे या कस्टमरचा आलेला जो काय फीडबॅक आहे तो मला मार्केटिंग, मी आजपर्यंत साहेब माझं कुठल्याही प्रोजेक्ट मी पॅम्पलेट्स बनवले नाहीये सर. मी डायरेक्ट फक्त एक प्लॅन आणि टेबल टॉपवर मी ठेवलेला असतो, त्याच्या याच्यावर मी हे असं असं आहे, असं होणार आहे, बस. मी बोर्ड लावल्यानंतर माझे जुने कस्टमर मला सांगते साहेब माझा कस्टमर असा असा आहे, तुमच्याकडे तो तेवढा फ्लॅट त्यांना द्या. तर हे जे मिळवलेली जी विश्वासार्हता आहे ना साहेब माझ्यासाठी फार मोठी आहे. हे मला खरोखरच म्हणजे हा याच्यातला माझा जो श्रीकृपा पर्ल म्हणून जो एक प्रोजेक्ट झाला, त्या प्रोजेक्ट मधले जवळ 100% कस्टमर आणि किमान 2-2, 3-3 त्यांनी त्यांच्या ओळखीचे कस्टमर मला आणून दिले सर. हाच म्हणजे हे मिळवलेलं ही माझी एक अचिव्हमेंट आहे सर. बस हेच महत्वाचं. आणि दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जसं आता तुम्ही सांगितलं की तुम्ही चांगल्या स्ट्रक्चरल इंजिनियरकडनं ते सगळे डिझाईन करून घेता, तर तसं स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? आता ह्या स्टील बद्दल पण सर मला सांगायला एक सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की एक स्टील मध्ये सगळ्यात जास्त कॉस्टली आयटम असेल तर जसं मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीनं सिमेंट आणि स्टील हे 2 गोष्टी आहेत. तर स्टील मध्ये जे आम्ही जो आता बरेच ब्रँड आहेत मार्केटमध्ये, तर त्याच्यामध्ये जो आम्ही वापरणारा स्टील आहे, भले 8 mm 10 mm असेल, त्याचे रिंग ज्यावेळी आम्ही बनवतो तर तो रिंगची बेंड मारत असताना तो कट होतो का, तो ज्यावेळी वेट केल्यानंतर आम्हाला एक्सेस वेट तिथं आम्हाला त्याच्यामध्ये जाणवलं जातं का. म्हणजे मी बऱ्याच गोष्टी मी थोडंसं एक्स्ट्रा ज्यावेळी लॅपिंग आपण वापरण्याच्या ऐवजी तो थ्रेडिंग करून आम्ही वापरला तर त्याचं काय होतं, ज्यावेळी थ्रेडिंग करत असताना त्याचं जे स्टीलचं जो हे आहे तो तिथं थ्रेडिंग ते तुटलं जातं किंवा त्याच्यामध्ये काही क्वालिटी आपल्याला चांगल्या स्टीलची 3-4 मी अशा स्टीलचं मी अनालिसिस पण करून बघितलं सर. त्याच्यामध्ये मला 100% म्हणजे बऱ्याच अंशी मला असं जाणवलं की स्टीलमध्ये आज म्हणजे मी आज आयकॉनची मी अशी गुणवत्ता म्हणा किंवा याच्याबद्दल मला सांगायला खरंच आवडेल की या याच्यामध्ये माझ्या पॅरामीटरमध्ये मला स्टीलमध्ये खरंच म्हणजे सुंदर म्हणजे एक तरी सगळ्यात महत्वाचं रिझनेबल रेट आणि सगळ्यात महत्वाचं वेट. कधी मला एक्सेस वेट मला कधी मिळालं नाहीये. तर सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये बऱ्याच स्टीलमध्ये असं होतं की एक तरी कमी असतं किंवा जास्त असतं. मग माझा तो जो स्टील डिझायनर ज्याने ते स्टील त्या कॅल्क्युलेशन बनवून दिलेलं असतं ते कुठेतरी साहेब माझ्या पूर्ण बिल्डिंग स्ट्रक्चरला कुठेतरी मारक ठरतं. त्यामुळे मला या बाबतीत मी 100% या बाबतीत थोडंसं मी माझ्या साईटवरचे इंजिनियरलाही अगदी ती गाडी वेट करण्यापासून एमटी गाडीचं परत वेट करण्यापासूनचा त्याचा फोटो किंवा व्हिडिओ मला पाठवण्याचं मी इतक्यापर्यंत मी काळजी घेतो सर. त्यामुळे माझी अशी या बाबतीत मात्र थोडीशी मी सतर्कता घेतो. जसं तुम्ही आयकॉन स्टीलच्या प्रॉडक्ट बद्दल सांगितलं, तसं त्यांच्या सर्व्हिस बद्दल पण काय सांगाल की तुम्ही सॅटिस्फाईड आहात का, तुम्हाला वाटतं त्याच्याबद्दल पण? सर्व्हिस बद्दल तरी 100% सर. सर्व्हिस बद्दलचा विषय काय असं नाहीये. सर्व्हिस बद्दल आम्ही फोन केला असं असं आहे, हा ठीक आहे, या याच्यात एकदा रेटचाच आमचा विषय असं बाकी काही नाहीये. आणि आमचं रिलेशन बऱ्या अंशी आमचं इतकं छान सुंदर आहे. जे आमचे डीलर्स आहेत ते आता माझे गावाले पण आहे, त्यामुळे असं काही फार मोठा असं आमचं हे नाहीये. भले फोन केल्यानंतर डायरेक्ट त्यांनी गाडी पाठवून देतात. वेट बद्दल असं काही नाही. सर्व्हिसच्या अवधी सुंदर म्हणजे साईटवर अनलोडिंग होईपर्यंत त्यांनी पूर्ण सगळी काळजी घेतली जाते. परत त्यांचा फीडबॅक आणि असतो साईटवर पोहोचलं काय स्टील इतक्यापर्यंत असं काही नाहीये सर. छान आहे सर. तो हे होते इंजिनियर तात्यासाहेब खोत. आणि मग अशी त्यांनी सुद्धा सांगितलं आणि मी सुद्धा सांगितलं, जेव्हा ते इतका मोठा त्यांच्याकडे बोलण्यासारखे विषय आहेत, कारण तेवढा अनुभव आहे आणि तेवढा अनुभव असल्यामुळे पण इतक्या मोजक्या वेळेत आणि कमी शब्दांमध्ये तरी त्यांनी त्यातल्या बऱ्याच मुद्द्यांना हात घातला. त्यातला सगळ्यात काही मुद्दे महत्वाचे होते ते म्हणजे जो त्यांनी पुन्हा पुन्हा 2-3दा उल्लेख केला तो म्हणजे प्रामाणिकपणा कुठल्याही क्षेत्रातला. आणि माझ्या मते तो एक असेल तर माझ्या मते तुम्ही कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हाल, मग तो सिव्हिल इंजिनियर असेल किंवा कुठलेही असेल. आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या क्षेत्रात अमर्याद संधी आहेत, त्यामध्ये तरुणांना या क्षेत्रात यायचंय, त्या क्षेत्रात या. असे सिनियर तुमची वाट बघतायत, तुम्हाला वेलकम करण्यासाठी तयार आहेत. पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार. आणि येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.